दारूच्या नशेत माणूस काय करू शकतो याचा काही नेम नाही. काही वेळा तो हैवानही बनू शकतो. मात्र त्या नशेत त्याच्याकडून असं कृत्य घडतं की त्यामुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. अशीच एक धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली, जिथे एका इसमाने दारूच्या नशेत जे केलं त्याने अख्खं गाव हादरलं. पतीने दारूच्या नशेत त्याच्या पत्नीसह 2 मुलींना जिवंत जाळल्याची अतिशय धक्कादायक घटना अहमदनगर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की वडगाव लांडगा येथील सुनील लांडगे यांची पत्नी लीलाबाई, मुलगी साक्षी आणि खुशी यांना घरात जिवंत जाळले. नगर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील लीलाबाई लांडगे आणि त्यांच्या 2 मुली घरात असताना आरोपी सुनील लांडगे यांनी तिघींना अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आरोपी सुनील लांडगे तिघींना जिवंत जाळल्यानंतर दारूच्या नशेत घरासमोर असलेल्या झाडाखाली बसला होता. तसंच मी पत्नीला जाळत असताना पत्नी माझ्या पाया पडत होती असंही बडबडत होता. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करत आहेत. वडगाव लांडगा येथे सुनील लांडगे ह्या तरुणाने दारूच्या नशेत असताना सोमवारी सकाळी 9 वाजता पत्नी आणि 2 मुलींना जिवंत जाळले. पत्नी लीलाबाई वय 26 वर्ष, मुलगी साक्षी वय 14 वर्ष व खुशी 9 महिने ह्या मुलींना जिवंत जाळल्याच्या घटनेने पत्र्याची खोली सुद्धा जळून खाक झाली आहे. पोलिसांनी तिघींचे मृतदेह बाहेर काढले आहेत.